स्पेशल जे आहे हिरवीगार शेतीबद्दल आपण इथं चर्चा करणार आहे। पटेल साहेब, तुमच्याकडे एकरची जी आहे तर ती लोकेशन आहे आणि शेती आहे ती घेऊन आलेले, तर काय आहे तर त्याच्याबद्दल काय बोलू शकतात? आणि तुमच्या फायद्याची म्हणजे बजेटमध्ये असणार आहे, बजेटमध्ये पण असणार आहे आणि तुमचं लोकेशन जे असणार आहे ते पण डेव्हलपमेंट मध्ये एकदम चांगलं लोकेशन असणार आहे। आणि तुमचं आणि ज्या लोकांचं कमी बजेट आहे आणि ज्यांना खरंच इन्व्हेस्टमेंट करायचं आहे की 1 एकर 2 एकर असे 5-10 एकर पर्यंत तुम्ही शेती खरेदी करू जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख, आज पटेल साहेब आपल्यासाठी डायरेक्टली एकर मध्ये आणलेलं आहे आणि मी तुम्हाला जे देणार हिरवीगार शेतीबद्दलच आपण चर्चा करणार आहे। पटेल साहेब, तुमच्याकडे एकरची जी आहे तर ती काय आहे? ती पण शेतीच असणार आहे, बिलकुल। आणि मंडळी, हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जो आहे स्पेशल प्लॉटिंगचा चॅनल आहे, पण इथं रो हाऊस फ्लॅट हे सगळं काही येतो, पण तुम्हाला डायरेक्ट मालकाचा किंवा ते ब्रोकर जे कोण असणार आहे त्यासाठी तुम्हाला मेंबरशिप घ्यायला लागणार आहे। त्याच्याबद्दल नंतर बोलू कसं काय होणार आहे, पण आज आपण स्पेशल जे आहे हिरवीगार शेतीबद्दल आपण इथं चर्चा करणार आहे। पाठीमागचा व्हिडिओ पण खूप व्हायरल झाला आणि आज मला असं वाटतं की परत तुमच्यासाठी एक नवीन काय म्हणतात लोकेशन आहे आणि शेती आहे ती घेऊन आलेले। तर शाहिद भाऊ, तुमच्याकडे जी एकर आहे तर त्याच्याबद्दल काय बोलू शकतात? म्हणजे पुण्यापासून किती लांब असणार आहे आणि कसं काय 7-12, कसं काय खरेदी खत आणि कसं काय किती स्वस्त मध्ये देऊ शकतात? खूपच स्वस्त आणि तुमच्या फायद्याची म्हणजे बजेटमध्ये असणार आहे, बजेटमध्ये पण असणार आहे आणि तुमचं लोकेशन जे असणार आहे ते पण डेव्हलपमेंट मध्ये एकदम चांगलं लोकेशन असणार आहे। आणि तुमचं एक शेती बी तुम्ही करू शकता, फार्म हाऊस बनवू शकता आणि एक इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करू शकता, असं हे आपले लोकेशन आहे। नुसतं घेऊन ठेवून काय त्याचा उपयोग होणार का? होणार ना, बिलकुल होणार। आज इन्व्हेस्टमेंट नुसतं घेऊन ठेवणे हे पण खूप गरजेचं आहे। जर तुम्ही आज घेऊन नाही ठेवलं तर उद्या भविष्यामध्ये तिथं तुम्हाला शेती भेटेल किंवा नाही भेटेल याची कुठलीही गॅरंटी नाहीये, कारण की डेव्हलपमेंट हे आजचे गाव उद्याचे शहर हे झाल्याशिवाय राहणार नाहीये। त्यामुळं उद्याच्या शहरामध्ये आजच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल। आणि ज्या लोकांचं कमी बजेट आहे आणि ज्यांना खरंच इन्व्हेस्टमेंट करायचं आहे की 1 एकर 2 एकर असे 5-10 एकर पर्यंत तुम्ही शेती खरेदी करू शकता, त्याचं सगळं क्लिअर टायटल असणार आहे आणि पुण्यापासून फक्त 1.5 ते 2 तासाच्या अंतरावर असणार आहे। 7-12 पण भेटणार का? 7-12 पण भेटणार आहे, लाईट भेटणार, रस्ता भेटणार आहे, सर्व काही गोष्टी तुम्हाला त्या शेतीमध्ये पण बिलकुल। आणि मंडळी, माझ्याकडे जे आहे ना न्यूज तुमच्यासाठी डायरेक्टली 1.25 लाख रुपयामध्ये, हा 1.25 लाख रुपयामध्ये मी शेती देतो तुम्हाला, पण ती तुम्हाला मात्र 10 गुंठे घ्यायला लागणार आहे। त्याचा सेपरेट 7-12, त्याचा सेपरेट खरेदी खत आणि डायरेक्ट तुम्ही मालक होणार आहे, सगळं काही तुमच्यासाठी असणार आहे इथं। पण आपण सध्याला आपण चर्चा करू एकर साठी की ही एकर कुठं भेटणार आहे शाहिद भाऊ? पुणे सोलापूर रोडवरती तुम्हाला हडपसरच्या पुढे केडगाव चौफुला, सुपा बारामती रोड चौफुल्यापर्यंत तुम्हाला तिथं त्या लोकेशनला 2-3 शेती बघायला भेटणार आहे। बिलकुल। मला असं वाटतं, नाही शाहिद भाऊ, मला असं वाटतं की 70 किलोमीटर अंतर पडतो आणि टोटल किती म्हणजे आपली जी शेती असणार तिथून किती असणार आहे हायवे पासून अंतर? रोड पासून कमी कमी 3 किलोमीटर 4 किलोमीटर आतमध्ये असणार आहे, पण रेट हे वेगवेगळे असणार आहे। 2-3 लोकेशनवर शेती तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि रेट पण वेगवेगळे भेटणार आहे। आणि मंडळी, असं नाही की नुसती शेती बोलतो, तुम्हाला बागायत पण भेटणार आहे, पण त्याचा रेट वेगळा असणार आहे। तुम्हाला डायरेक्ट म्हणजे वेगवेगळ्या शेत्या आहे, शेती जी आहे भरपूर प्रकार आहे, बरोबर ना? बघायला गेले, इथं बोलायला गेले शेतीचे प्रकार, तर हे व्हिडिओचा टायमिंग निघून जाणार आहे शाहिद भाऊ। पण आपण तुम्हाला हे शेती बोलूनच आपण देणार आहे तुम्हाला। बघा, तुम्हाला मला असं वाटतं की मी 10 गुंठ्याबद्दल बोलू तुमच्या बरोबर, की जे 10 गुंठे असणार आहे ते बघा, एक ऊसाची शेती आहे ती आणि ती एकर मध्ये आहे, पण तिकडून 10-10 गुंठे करून आपल्याला ते विकायचंय, मालक एकच असणार आहे। आता प्रश्न तुम्हाला पडला असेल की कितीपर्यंत? फक्त 1.25 लाख रुपये आहे, पण 1 गुंठा नाही, डायरेक्टली तुम्हाला किती 13.5 लाखामध्ये। आता तुम्ही बोलणार हे 13.5 कसे काय, 12.5 मध्ये असलं पाहिजे, तर 1 लाख रुपये जे आहे खरेदी खत असणार आहे तिकडं। खरेदी खत जे 7-12 त्याचे पैसे लागणार आहे, रजिस्ट्रेशनचे सगळं काही लिगल असणार आहे। आणि शाहिद भाऊ, तुमची शेती कितीपर्यंत जाणार आहे? आता शेती
ही 1.25 लाख गुंठेनी तुम्ही 10 गुंठे, 20 गुंठे, 30 गुंठे किंवा एकर सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. आणि दुसरीकडे पण आपल्याकडे आहे, 2 लाखांनी पण आहे, 3 लाखांनी पण आहे. आणि एकदमच कमी हायवे पासून 10 किलोमीटर 15 किलोमीटर अंतरावर तुम्हाला 80,000 90,000 रुपयांनी सुद्धा गुंठा भेटणार आहे. बिलकुल. मला असं वाटतं की शायद बघा ह्याच्यामध्ये आपण जोडायला पाहिजे की 30 लाखामध्ये पण एकर भेटू शकतो, 50 लाखामध्ये पण भेटू शकतो, जसं पाहिजे 90 लाखामध्ये पण तुम्हाला भेटू शकतो. कसं आता लोकांना काय वाटतं माहिती का, एकदम हेवे टच पाहिजे आणि जे आपण टायटल टाकलं त्याच्यामध्ये ते विचार करणार की हा हेवे टच असणार नाही. मंडळी, जे हेवे टच असणार आहे त्याचे रेट वेगळे असणार आहे, जे 5-10 किलोमीटर आतमध्ये असणार आहे ते स्वस्त असणार आहे. पण तुम्हाला जमिनीमध्ये, सगळ्या जमिनीमध्ये तुम्हाला पाणी भेटू शकतो. तुम्ही बघून घेऊ शकतात की ही हिरवी जमीन आहे, पण एवढे की हायवे पासून ते आतमध्ये असणार. आणि जेवढे तुम्हाला जमिनी आम्ही दाखवणार आहे ना त्या सगळ्यांना इंटरनल रस्ता असणार आहे, गावाच्या बाजूला असणार आहे, बरोबर ना. आणि म्हणजे बघायला गेलं, तुम्हाला हे खरेदी करायचं असेल, बघायला यायचं असेल, अपॉइंटमेंट बुक करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर दिलेला आहे, वरती पण नंबर दिलेले. शाहिद भाऊ, काही चार्जेस बद्दल तुम्ही बोलत होते सर. चार्जेस म्हणजे ज्यांना लोकांना ऑफिसवरून व्हिजिट करायचे आहे त्या लोकांसाठी ॲडव्हान्समध्ये तुम्हाला 3,000 रुपये हे ॲडव्हान्समध्ये पे करावे लागतील. आणि त्यानंतर तुम्हाला साईट व्हिजिट केली जाईल, त्यामध्ये तुम्हाला 2-3 शेतीचे प्लॉट दाखवले जातील. आणि जर तुम्ही शेती खरेदी केली तर हेच 3,000 रुपये तुम्हाला तुमचे रिफंड केले जातील. बिलकुल रिफंड भेटणार आहे. पण हे मानून चालू नका की तुम्ही आले आणि तुम्ही बघितलं आणि 4 दिवसानंतर बोलणार की आम्ही 3,000 रुपये दिले होते, राव ते परत करा आम्हाला. तर तसं नाही. जे जाणे येण्याचा जे खर्च आहे तेच आम्ही जोडू राहिलेले. आता विचार करून तुम्ही यायला पाहिजे का. तर तुम्ही स्वतःची गाडी तुमची डायरेक्ट लोकेशनवर येऊ शकता, किंवा आमच्या ऑफिसमधून एक माणूस तुमच्या बरोबर तुमच्या गाडीमध्ये येऊन तुम्हाला प्लॉट पण शेती दाखवू शकतो. काही नाही शाहिद भाऊ, ह्याच्यामध्ये जोडणार मी की तुम्ही बोलले की डायरेक्टली तुमची गाडी त्या लोकेशनवरती, कारण की असे लोक ले करतात की तिथे येतात केडगावामध्ये हायवेवरती येतात की आम्ही तिकडे थांबलेले. पण आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड, येरोडा, नागपूर चाळ, एक्सिस बँकेच्या ATM शेजारी आपला ऑफिस आहे. तुम्ही एकदा कॉल करा, आमचा माणूस तिथं असणार तर आम्ही तुम्हाला 100% बोलणार की तुम्ही जावा. पण तुम्हाला एक माणूस आमचा ऑफिसमधून घेऊन जायला लागणार आहे संगतमध्ये, बरोबर ना शाहिद भाऊ. बरोबर. आणि मंडळी, अजून काय तुम्हाला काय ह्याच्यामध्ये जोडायचं का शाहिद भाऊ. जोडायचं तर काही नाही, आता एकच जोडू शकतो की ज्या लोकांना शेती खरेदी करायची आहे त्यांनी सोलापूर रोडवरती करावी. ज्या लोकांना प्लॉट खरेदी करायचा आहे, इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यांनी नगर रोडवरती करावी. 1 गुंठा 2 गुंठ्याचे सुद्धा प्लॉट आहेत जे तुम्हाला सुलभ हप्त्यावरती भेटणार आहेत. कमी डाऊन पेमेंट. त्या प्लॉटिंगचा व्हिडिओ आपण एक सेपरेट बनवू. मला आज शेतीबद्दल बोलायचं होतं. मला असं वाटतं की संध्याकाळी आपण ते व्हिडिओ तुम्हाला दाखवू. आता ते अपलोड होत आहे, हे शेतीचा व्हिडिओ आहे. कारण की बरेचसे लोकांना शेती पाहिजे होती. फार 1 लाखापासून 1.25 लाख आहे, 2 आहे, 3 लाखामध्ये पण शेती भेटणार. गुंठा हे लक्षामध्ये ठेवा, नाही तर तुम्ही बोलणार एकर किंवा 10 गुंठे. तुम्ही बघत जावा, व्हिडिओ बघत जावा आणि मनापासून काय ठरवत जावं नका. आणि मला एवढंच सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कुठल्या लोकेशनवरून आमचा हा व्हिडिओ पाहत आहे. एक लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला. भेटू आपण. आणि तुम्हाला कुठल्या लोकेशनला शेती पाहिजे ते पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके, तर शाहिद भाऊ चला, आता झाले टाइम. अजून काय होतं का तुमच्याकडे बोलण्यासाठी. आपल्याकडे हेच आहे की लवकरात लवकर, कारण की आजची इन्व्हेस्टमेंट ही उद्याची तुमची 100% 10 पटीचा फायदा असणार आहे. लांब बघून चालणार नाही, आता यायलाच लागणार आहे तुम्हाला इकडे जवळ. भेटू आपण याच आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. जय महाराष्ट्र आणि जय पुणे.